एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक सरकारी अधिकारी होता. मोठ्या पदावर कार्यरत होता आणि त्याचा परिवारसुद्धा चांगल्या पद्धतीने होता. त्या सरकारी अधिकाऱ्याला 2 मुली, बायको असा सुखाचा संसार चालू होता. पण मात्र जास्तीत जास्त वेळ तो ऑफिसमध्येच असल्यामुळं त्या ठिकाणी काम करणारी जी त्या पुरुषाची वरिष्ठ महिला अधिकारी आहे, त्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासोबत या पुरुष अधिकाऱ्याची बैठक असायची. काही कामानिमित्त दौरे असायचे, म्हणून दोघंजण एकमेकांसोबत अशा पद्धतीनं काही मिटिंगासुद्धा करायचे. मग बघता बघता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी वाढत गेला आणि तो जो सरकारी अधिकारी पुरुष आहे 48 वर्षाचा, त्याचा जीव त्या 54 वर्षीय वरिष्ठ अधिकारी महिलेसोबत आलेला होता. म्हणजे दोघा जणांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. मग सुरुवातीला हे दोघंजण कामानिमित्त मीटिंगनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, भेटत होते, बोलत होते. पण मात्र नंतर हे आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पर्सनली एकमेकांना भेटत होते. सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. पण मात्र हे सगळं करत असताना एक दिवस या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या पुरुष अधिकाऱ्याच्या बायकोला समजली, तिच्या 2 पोरींना समजली. तेव्हा हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे कौटुंबिक न्यायालयामध्ये गेलं आणि तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, याच्या अगोदर समजा सामाजिक जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टींच्या आधारे चित्रपट बनवले जातात की असं असं घडलं आहे, त्याच्या आधारित आम्ही चित्रपट बनवलेला आहे आणि ते चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. पण मात्र आता जी घटना घडली आहे ती अशी घडली आहे की चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी या महिलेनं आणि पुरुषानं केलं आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे या गोष्टीचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा समजलं की हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे ते आहे भोपाळमध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे. भोपाळमध्ये एका सरकारी पदावर कार्यरत असणारा एक 48 वर्षीय पुरुष आहे. तर त्याच कार्यालयामध्ये सरकारी पदावर वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असणारी एक 54 वर्षीय महिला आहे. मग 48 वर्षीय पुरुष आणि 54 वर्षीय महिला वरिष्ठ अधिकारी हे दोघंजण कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. यांच्या वेगवेगळ्या बैठका होत होत्या आणि याच दरम्यान यांना एकमेकांसोबत प्रेम झालं होतं. इथून पुढचं आयुष्य त्यांना एकमेकांसोबत जगायचं होतं. पण मात्र ते जे 48 वर्षाचं पुरुष आहे त्या पुरुषाचं लग्न झालेलं होतं. त्याला 2 मोठ्या पोरी होत्या, मुली होत्या, बायको होती. सगळं काही संसार सुखाचा सुरू होता. पण मात्र त्याचं आता त्याच्याच वरिष्ठ अधिकारी महिलेसोबत लफडं सुरू असल्याची माहिती जेव्हा त्या पुरुषाच्या मुलींना समजली तेव्हा त्यांनी थेट कौटुंबिक न्यायालयामध्ये धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. जेव्हा कौटुंबिक न्यायालयामध्ये हा सगळा प्रकार गेला तेव्हा या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी करत दोन्ही बाजू तपासून पाहिल्यानंतर समजलं की तो जो 48 वर्षीय पुरुष आहे त्याला आता त्याच्या पोरीसोबत बायकोसोबत राहायचं नसून त्याला आता त्याच्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजे त्या वरिष्ठ अधिकारी महिलेसोबतच राहायचं आहे आणि तिच्यासोबतच सुखाचा संसार करायचा आहे. मग त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोट द्यावा लागेल. घटस्फोट देण्यासाठी सगळी काही कारवाई करावी लागेल. हा सगळा जेव्हा प्रकार न्यायालयामध्ये गेला तेव्हा न्यायालयाकडून त्या महिलेला त्या महिलेच्या 2 मुलींचा आणि तिचा सांभाळ करण्यासाठी काही रक्कमसुद्धा द्यावी लागणार होती. त्याला पोटगी असं सुद्धा म्हणतात, ती द्यावी लागणार होती. म्हणून ती जी वरिष्ठ अधिकारी महिला आहे त्या महिलेनंच तो नवरा मिळवण्यासाठी 27 लाख रुपयाचं घर त्या पुरुषाच्या बायकोला आणि त्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी वेगवेगळे जमीन आणि काही पैसे असे मिळून एकूण 1.5 कोटी रुपयाची रक्कम त्या पुरुषाच्या बायकोला आणि 2 मुलींना दिली आणि तो नवरा त्या ठिकाणी विकत घेतला. अशा पद्धतीची घटना भोपाळमध्ये घडली. म्हणूनच अनेकांना जुदाई या चित्रपटाची आठवण झाली की कशा पद्धतीनं जुदाई चित्रपटामध्ये श्रीदेवी पैशासाठी स्वतःचा नवरा उर्मिला मातोंडकरला विकून टाकते आणि मग जेव्हा नवरा तिच्यापासून दूर होतो तेव्हा तिला पैशाची किंमत कळते.
अशा पद्धतीची घटना भोपाळमध्ये घडल्यामुळं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडेल हे सुद्धा सांगता येत नाही. आता ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.